हेमंत गोडसे यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर हेमंत गोडसेंनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एक प्रकारे त्यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। हेमंत गोडसे यांच्या विरोधात नाशिकचे 3 आमदार आणि एक इच्छुक सागर बंगल्यावर दाखल झाले। देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिनकर पाटील फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर आलेले आहेत। महायुतीची यादी जाहीर झाली नसली तरी श्रीकांत शिंदेंनी मात्र हेमंत गोडसे यांची उमेदवारी नाशिकमधून जाहीर केली होती। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडून। चंदन, 3 आमदार तसंच एक इच्छुक हे आता सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेत आहेत। कालचं शक्ती प्रदर्शन आणि आजची ही भेट निश्चितपणे निखिला, खरं तर नाशिकमध्ये महायुतीच्या जागेवरून एकीकडे वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। अद्याप ही जागा घोषित करण्यात आलेली नाहीये। मात्र दुसरीकडे महायुतीतले 2 घटक पक्ष भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये मात्र आता नाशिकवरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे, तणावाचं वातावरण आहे। काल आपण बघितलं की हेमंत गोडसे आपल्या समर्थकांसह या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटले, दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आणि एकूणच महायुतीमध्ये असताना जर खासदार तुमच्या बरोबर आलेले आहेत तर त्या जागांवर पुन्हा एकदा त्याच उमेदवाराला संधी का दिली जाणार नाही, अशा पद्धतीचं एक इशारात्मक जे चर्चा आहे ती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी झाली। आणि एकीकडे हेमंत गोडसे काल मुख्यमंत्र्यांना भेटलेले असताना भाजपचे पदाधिकारी देखील आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। नाशिकची जागा ही भाजपला मिळावी, भाजपची नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद आहे। स्थानिक पातळीपासून बूथ लेवल पासून ते अगदी आमदार पातळीपर्यंत भाजपची एक मोठी ताकद नाशिकमध्ये आहे आणि त्याच्यामुळे नाशिकच्या जागेवर भाजपने देखील दावा सांगितलेला आहे। त्याच्यामुळे नाशिकच्या या लोकसभेच्या जागेवरून आता भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे। वरिष्ठ पातळीवर मात्र याबाबत नेमकी काय चर्चा सुरू आहे हे कोणालाही कळत नाहीये। मात्र एकूणच आता नाशिकच्या जागेमध्ये एकीकडे दिनकर पाटील जे भाजपकडून इच्छुक आहेत त्यांनी ताकद लावलेली आहे आणि हेमंत गोडसे जे खासदार आहेत आणि ज्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी हवी आहे त्यांनी देखील आपली पूर्ण ताकद जी आहे ती या ठिकाणी पणाला लावलेली आहे। जी